तुमचा पार्टनर तो किंवा ती जे कोणी असतील ते त्यांनी किती संसारिक आहेत हे जर तुम्हाला चेक करायचं असेल तर त्याला किंवा तिला घेऊन डी-मार्टला जा. तुम्ही ते ट्रॉली घेऊन थांबा आणि जर तुमचा अर्ध्या तासामध्ये जर किराणा सगळा भरला जात असेल, तर त्यानं संसारिक आहे, तिनं संसारिक आहे. ते जिरे न विचारता जर त्यांनी बरोबर आपलं सामान जाऊन असं येऊन पॅक करून घ्यायला लागले, तर त्यांच्यासोबत तुम्ही तिथंच लग्न करा. असे डी-मार्टमध्ये कधी ये जावा 100 लोकं असतातच. त्यांना तात्पुरतं नातेवाईक मानून घ्या. तिथंच तांदूळ असते तर तिथंच अक्षदा वगैरे तयार करा आणि तिथंच लग्न करून टाका. कारण असे लोकं आयुष्यात भेटणं सहजासहजी नसते. ही जोडी देवानं आणि डी-मार्टनं तुमच्यासाठी बनवलेली आहे, हे लक्षात घ्या तुम्ही. नशीबवान आहेत तुम्ही. काय नाही आणि हे बघा सांसारिक लोकांसाठी डी-मार्ट हे म्हणजे ते काय म्हणतात त्याला, त्याचे हे असते ना, उद्यान एक असते, की ज्याच्यामध्ये गेलं की असं हरवतंय माणूस. तसं काम करते ते. त्याच्यामुळं फोन घेऊन जात जावं फुल चार्जिंगवरचे. कारण कसं आहे, कधी तुम्ही एका कोपऱ्यात असतात, तुमचा पार्टनर तिसऱ्या कोपऱ्यात असते. त्यानं काहीतरी दुसरं काहीतरी आणि हे बघा माझं एक वैयक्तिक मत आहे, बिलिंग काउंटरच्या तिथं जेव्हा तुम्ही थांबतात, तेव्हा मेन खरेदी तेव्हा होती तुमच्या पार्टनरची, की तेव्हा 10 गोष्टी येतात. त्या लिस्टमध्ये नसत्यात सुद्धा. आणि जर तुमचं लग्न झालेलं असेल, तर तुमच्यासाठी एक सल्ला आहे, की हे बघा ज्याने जास्त खरेदी करते त्या पार्टनरला घरी सोडून तुम्ही जा डी-मार्टला. तिथे गेल्यानंतर त्याला कॉल करा, की विचारा, की "अरेच्चा काय आणायचं आहे अजून?" म्हणजे त्यालाही वाटावं, की "अरेच्चा माझं मत घेतलं." तेव्हा 2च गोष्टी वाढतात हं. पण ते जर पार्टनर तुमचा डी-मार्टला आला तर त्यानं 50 गोष्टी वाढवणार. 50 पेक्षा 2 कधीही चांगले. धन्यवाद. हे सल्ला फक्त म्हणजे रिलेशनशिप आणि ह्यांच्यासाठी. सिंगल लोकं हे असं काही डी-मार्ट वगैरे काही जात नसतं. आपलं ते किराणा माल, स्विगी मार्ट, इन्स्टा मार्ट वगैरे ते त्याच्या ह्याच्यावरती जातात. त्याच्यामुळे तुम्ही काही लक्ष देऊ नका ह्याच्याकडं.